मीराचा महिना आला की तिच्या पोटात खूप दुखायचे. तेव्हा मीरा थोडा वेळ आपल्या अंथरुणावर पडून होती. पण तेव्हाच तिची सासू प्रमिलाताई घाईघाईने तिच्या खोली शिरल्या आणि संतापून म्हणाल्या, तुला कळत नाही का? एखादं बारीक पोरासारखी मस्त झोपून राहिलीस. किचनमधली भांडी काय तुझा बाप यायचं धुवायला? वेदनेने वाकत मीरा म्हणाली, आई, माझ्या पोटात खूप दुखते, मी थोड्याच वेळात भांडी घासेन. एकदाच प्रमिलाताईंनी जोरात तिच्या कानशिलात ठेवून दिली आणि चिडून म्हणाल्या, तुझ्या पोटात दुखते म्हणून तुला डोक्यावर घेऊन मिरू का? हे तुझं माहेर नाही, सासर आहे. इथे तुझे नखरे चालणार नाहीत. गुपचूप स्वयंपाकघरात जाऊन भांडी घास आणि हो, नंतर माझ्यासाठी गरम पाणी करून आण. माझे पाय खूप दुखत आहेत. गरम पाण्याने शेकवले तर जरा बरे वाटेल. तुला एवढं समजत नाही का? तुझी सासू म्हातारी झाली आहे, थोडीफार तिची सेवा करायला हवी. हे पण लक्षात येत नाही. आणि एवढी हिंमत कुठून येते ग तुला की माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतेस? मीरा अगदी निराश झाली होती. तिला वाटत होतं की आपली व्यथा सांगितल्यावर सासूबाई तिला आराम करण्यास सांगेल, पण एका छोट्याशा कारणावरून ते एवढ्या रागवतील असं वाटलंच नव्हतं. तेवढ्यात प्रमिलाताईंची एक मैत्रीण घरी आली. हसत म्हणाली, अगं प्रमिला, बाजारात नवीन साड्यांचे दुकान उघडले आणि तिथे चांगला सेल लागलाय. मी जाणार आहे. म्हटलं तुलाही घेऊन जाईल. तुला काही खरेदी करायचं असेल तर चल ना. हे ऐकून प्रमिलाताई उत्साहाने म्हटल्या. मात्र जाताना त्यांनी सुनेला रागाने पाहून दम देऊन सांगितले, मी परत येईपर्यंत घरचं सगळं काम झालं पाहिजे, समजलंस का? झोपू नकोस महाराणीसारखी. एवढं बोलून त्या पिशवी घेऊन पैसे घेत मैत्रिणीसोबत बाहेर पडल्या. प्रमिलाताई गेल्यावर मीरा तिच्या खोलीत जाऊन पलंगावर पडली. वेदना आणि अपमानामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. थोड्या वेळाने वेदना कमी झाल्यावर तिने पटकन उठून स्वयंपाकघरात जाऊन पटापट सगळं काम करू लागली. काम करताना तिच्या मनात विचार सुरू झाले. लग्नाआधी ह्या सासूबाई किती गोड बोलायच्या, पण आता माझ्याशी असं कसं वागतात आणि वाईट वागणूक का देत आहेत? मी त्यांची सून आहे, पण तरीही काही त्रास असला तरी मला काम का करावं लागेल? मीराच्या मनात रागाचा सुळका पेटला होता. तिला आता अर्जुनशी नक्की बोलायचं होतं. संध्याकाळी अर्जुन घरी आल्यानंतर मीरा त्याच्यासमोर आपली वेदना मांडू लागली. अर्जुन जर आईला काही सांगायचं होतं तर ती तोंडून सांगू शकली असती. माझ्यावर हात उचलण्याची काय गरज होती? मी कुठं काय लहान मुलांसारखी खेळत आहे का? त्यांच्या हुकमाखाली नाचत राहण्यासाठी मला इकडे आणले आहे का? मला काही आराम करण्याचा हक्क नाही का? हे ऐकताच अर्जुन रागावून म्हणाला, तू लग्न करून या घरात आली आहे आणि 4ही दिवस झाले नाहीत, पण तू मला माझ्या आईच्या विरोधात का भडकवतेस? मी तुझ्यासारखा नाही जो तुझं ऐकून आईवर ओरडेन. तुला इथे राहायचं असेल तर आईला खुश ठेवावंच लागेल, नाहीतर मी तुला कोणतंही सुख देऊ शकत नाही. असं म्हणत अर्जुन खोलीतून निघून गेला. अर्जुनचे उत्तर ऐकून मीराला खूप वाईट वाटलं. तिला सासरी ना सासू आपली होती ना नवरा. तिच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. दुसऱ्या दिवशी मीरा स्वयंपाक करत होती तेव्हा प्रमिलाताई म्हणाल्या, मीरा, स्वयंपाक झाल्यावर माझ्यासाठी लिंबू पाणी करून घेऊन ये. एवढं सांगून त्या आत खोलीत गेल्या आणि पलंगावर बसल्या. आपल्या मुलीला फोन करण्यासाठी फोन हातात घेतला आणि फोन लावला. हॅलो तेजू, काय करते? तू ठीक आहेस ना? तुझी सासूसासरे तुला त्रास तर देत नाहीत ना? बरे का? फार काळ तुझ्या सासूसासऱ्यांसोबत राहण्याची गरज नाही. गोडगोड बोलून त्यांची प्रॉपर्टी फक्त तुझ्या नावावर करून घे. नंतर त्यांचं काय करायचं ते बघूया. तो फॉर्म्युला मी तुला शिकवेन. तेजू हसत म्हणाली, ठीक आहे, पण तिथे काय सुरू आहे? वहिनी तुला घाबरते का? प्रवीण त्या अभिमानाने हसले, अरे बाळा, इथं तर मी माझं आयुष्य सेट करून घेतलंय. माझ्या सुनेला मी पूर्ण माझ्या कंट्रोलमध्ये ठेवलंय. तिने जर थोडीशी चूक केली तर 2 कानाखाली लावून सरळ करते. आणि गंमत म्हणजे तुझा दादासुद्धा फक्त माझंच ऐकतो. तुझी वहिनी किती त्याच्यासमोर डोकं आपटत राहू देत, त्याला काही फरक पडत नाही आणि त्यामुळे मला फायदा होतो. म्हणून मी तिला माझ्या तालावर नाचू शकते. दोघी माय आणि लेकी खळखळून हसल्या. तेव्हाच मीरा त्यांच्यासमोर उभी राहिली. हातात लिंबू पाणी होतं, पण तिच्या डोळ्यात राग होता. ती शांतपणे जोरात म्हणाली, बोलणं ऐकून प्रमिलाताई संतापून उठल्या. तुझी हिंमत कशी झाली असं बोलण्याची? माझ्या घरात उभी राहून माझ्यापासून सुटका करून घ्यायची म्हणतेस का मीरा? निर्विकारपणे हे उत्तर का देत नाहीस? आई, जर तुमची मुलगी आपल्या सासरच्या लोकांपासून मुक्त होऊ शकते तर मी का नाही? तिचे सासरे साधेभोळे आहेत म्हणून ती त्यांना सहज समजावून सांगू शकते. पण इथे तुम्हीच माझं जगणं मुश्किल करून ठेवलंय. मग मी सुटका कशी करू? हो, खरं आहे की माझा नवरा माझ्या पाठीशी नाही आहे, पण मला स्वतःला मदत करायला कुणाची गरज नाही. इतकं बोलून मीरा रागात तिथून निघून गेली. प्रमिलाताईंना काहीच कळत नव्हतं. मीरा असं का म्हणाली असेल असं त्यांना कळतच नव्हतं. अर्जुन तिचं ऐकणार नाही तर ह्या सगळ्याचा तिला काय उपयोग? प्रमिलाताई आपल्या मनाला पटवत होत्या. असो, मला काय करायचंय? मी तिला थोडंसं घाबरायला लावणार आहे. संध्याकाळी अर्जुन घरी आला की माझ्या डोळ्यात पाणी आणून त्याच्यासमोर सगळी तक्रार मांडेन. मग तो एकदम माझ्या बाजूने येईल आणि मीराला चांगला धडा शिकवेन. हा विचार करताच ती अधिक ठाम झाली आणि आपली योजना आखू लागली. अर्जुनच्या मनात मीराविषयी शंकेचं बी पेरायचे याचा तिने बारकाईने विचार करत होती. याला विश्वास यावा म्हणून मीराला उद्धट, रागट आणि भांडखोर दाखवायचं ठरवलं. संध्याकाळी
अर्जुन घरी आला तेव्हा प्रमिलाताईंनी पाहिलं की त्याचा मूड आधीच खराब होता. त्याच्या मनात एक वेगळाच आनंद झाला. हा मूड तर माझ्यासाठी सोन्यासारखा आहे. अर्जुन जेव्हा कामाच्या तणावात असतो तेव्हा मी जर त्याला मीराविरुद्ध भडकवलं तर तो नक्कीच तिच्यावर ओरडतो. 2-4 दिवस बायकोशी बोलतही नाही आणि जेव्हा मीरा त्याला समजावण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्यांच्या भांडणाची मजा मला अजूनच येते. प्रमिलाताई लगेच स्वयंपाकघरात गेली. अद्रक घालून चहा बनवला आणि मुद्दामच खरमसलेला चेहरा घेऊन मुलासमोर आली. थोडं काकुळतीत येऊन म्हणाली, अर्जुन आता हे सगळं मला सहन होत नाही रे. तुझी बायको दिवसेंदिवस अजूनच उद्धट होत चालली आहे. आज तर थेट माझ्या तोंडावर म्हणाली की तिला माझ्यापासून सुटका करायची आहे. असं वागणं काही योग्य आहे का? मला वाटते माझ्या जन्माच्या पापाचं फळ मला सुनेच्या रूपात मिळाले. पण बरं आहे, तुम्ही दोघं तुमच्या आयुष्यात खुश राहा. मी तर माझं आयुष्य जगून झालं आहे. आता मला वृद्धाश्रमात सोडा. तिथं कमीत कमी शांतता तरी मिळेल. असं बोलत ती नाटकीपणाने रडू लागली. प्रमिलाताईंचं बोलणं ऐकून अर्जुन गंभीर झाला आणि त्याने कपाळावर हात ठेवून शांत आवाजात म्हणाला, ठीक आहे आई, तुझं म्हणणं बरोबर आहे. तू तुझं आयुष्य जगली आहेस. मग आता आम्हालाही शांतपणे राहू दे. रोजच्या या भांडणामुळे माझा जीव कंटाळतोय. म्हणूनच मी तुला वृद्धाश्रमात सोडतो. तिथं तू आरामात राहशील आणि आम्हालाही राहू देशील. ऐकताच प्रमिलाताईंना स्वतःच्या कानावर विश्वासच बसला नाही. त्यांना वाटलं होतं की अर्जुन मीराला ओरडेल, तिला व्यथित करेल आणि स्वतःच्या आईच्या बाजूने उभा राहील. पण इथे तर उलटच झालं. अर्जुनने हे बोलून थेट आपली बॅग घेतली आणि खोलीत निघून गेला. प्रमिलाताई सुन्न होऊन मागे पाहतच राहिल्या. स्वतःच्या जाळ्यात अडकल्या होत्या. आता त्यांना अजून काही बोलायची लाज वाटू लागली होती. त्यांना वाटलं होतं की जेव्हा त्या घर सोडून जाणार तेव्हा अर्जुन बायकोवर ओरडेल. पण आता त्यांना अर्जुनशी बोलायला काही कारणच उरलं नव्हतं. कारण त्यांनी तोंड उघडून वृद्धाश्रमात जाण्याचा विषय काढलाच होता आणि अर्जुनने तो प्रस्ताव मान्य केला होता. हीच गोष्ट त्यांना पचत नव्हती. त्या गुपचूप उठून त्यांच्या खोलीत निघून गेल्या. मन खूप अस्वस्थ होतं. पण मीरा मात्र शांतपणे घरात जेवण बनवत होती. घरात एक वेगळंच शांतता वातावरण पसरलं होतं. पण ती शांतता एखाद्या मोठ्या वादळाची खबर देत होती. रात्री जेवणाच्या वेळी प्रतिमाताईंनी ठरवलं, मी जेवण करायला जात नाही असं म्हणाली. मग अर्जुन नक्कीच माझ्याजवळ येईल आणि माझ्या नाराजीनं कारण विचारेल असं तिने ठरवलं. कदाचित तो ऑफिसमधून खूप थकल्याने असो म्हणून त्याने मला वृद्धाश्रमात पाठवायला मान्यता दिली असेल असा विचार करून ती खोलीतच थांबली. पण कितीही वेळ जरी गेला तरी अर्जुन तिला बोलवायला आला नाही. हे पाहून ती खूपच अस्वस्थ झाली. खरंच अर्जुन बदलला तर नाही ना असं तिने मनात विचार केला. ती हळूच खोलीतून बाहेर डोकावली. पाहिलं तर मुलगा आणि सून दोघेही एकाच ताटात जेवण करत होते. पण हा बदल कसा झाला? प्रमिलाताईंना काहीच कळेना. त्या द्विधा मनस्थितीत बुडाल्या होत्या. त्या घरात नक्की काय चाललंय असा विचार करत असताना मीरा त्यांच्या खोलीत आली. काही न बोलता जेवणाचे ताट समोर ठेवून निघून गेली. दुसऱ्या दिवशी नाश्त्याच्या वेळी प्रमिलाताईंनी अर्जुनच्या जवळ बसून विचारलं, अर्जुन काय झालं? तू माझ्याशी का नाही बोलत? काल मी सहज म्हटलं होतं की मी वृद्धाश्रमात जाते. तू लगेच तयार झालास. तुलाही तुझ्या आईचं ओझं वाटू लागलं का? आईचं बोलणं ऐकून अर्जुन व्यंगात्मक आणि शांतपणे म्हणाला, आई, काल तूच म्हणाली होतीस ना की तुला वृद्धाश्रमात जायचं आहे. म्हणून मी तुझं म्हणणं मान्य केलं. मी तुझ्या प्रत्येक इच्छेचा आदर करतो. मग ही इच्छा का टाळायची? अर्जुनचं उत्तर ऐकून प्रमिलाताई खूप रागवल्या आणि म्हणाल्या, काल मी नाराज होते म्हणून तसं बोलले. म्हणजे तू खरंच मला वृद्धाश्रमात सोडून येणार होतास? आता तुझ्यासाठी तुझी बायको सगळं आहे का? त्यावर अर्जुन शांतपणे म्हणाला, आई, माझ्यासाठी माझी बायकोच महत्त्वाची आहे आणि तोही. मीरा कधीच तुला जाणून बुजून त्रास देत नाही. उलट नेहमीच तुझ्या सेवेत असते. तरीही तू तिला नेहमीच चुकीचं समजतेस. वाढलं होतं कधीच कळणार नाही मला असं काहीतरी. अर्जुन थोडा वेळ पुढे येऊन म्हणाला, काल जेव्हा तू ताईला भडकवत होती तेव्हा स्वतःचं कौतुक करत होतीस तेव्हा मीराने तुझा व्हिडिओ बनवला आहे. मग तिने लेक आणि आई यांचं संभाषण रेकॉर्ड केलं होतं. प्रमिलाताईंचा चेहरा फिकट पडला होता. मुला, मला तुझ्या या विचारानं लाज वाटते. हो, बाबांनी हे घर माझ्या नावावर केलं होतं. पण जितके दिवस तुला इथे राहायचे तितके दिवस तू या घरात राहू शकतेस. मी तुला वृद्धाश्रमात पाठवणार नाही कारण मला इतका नालायक मुलगा व्हायचं नाही. पण आता मी माझ्या बायकोला घेऊन तुझ्यासोबत या घरात राहू शकत नाही. तू मीराला खूप त्रास दिलास म्हणून मी लवकरात लवकर भाड्याचं घर घेऊन शिफ्ट होणार आहे. हे घर तुझंच आहे, तुझंच राहील आणि नेहमी तुझंच राहणार आहे. तू इथे सुखाने राहा. अर्जुन एवढं म्हणून उठून गेला आणि त्याच्या या शब्दांमुळे प्रमिलाताई खोचक झाल्या. त्यांना कधीच वाटलं नव्हतं की अर्जुनला त्यांच्या सत्तेची जाणीव होईल. त्यांचा ठाम विश्वास होता की त्यांनी कितीही चुका केल्या तरी त्यांचा मुलगा नेहमी त्यांच्याच ऐकेल. पण आज मीराने हुशारीने नवऱ्यासोबत सत्याचा पुरावा ठेवलाय. तिच्या एका निर्णयामुळे त्यांचा खराखुरा चेहरा मुलासमोर आला होता. मीरालाही कधी वाटलं नव्हतं की ती सासूबाईंना असं एकटी सोडून निघून जाईल. म्हणून तिने अर्जुनला समजावत म्हणाली, मला फक्त एवढंच हवं होतं की या घरात माझ्यासोबत काहीच चुकीचं होऊ नये. जेव्हा मी तुमच्याकडे तक्रार केली त्यावेळी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही.
म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार केला आहे. याचा अर्थ असा नाही की मला आईसोबत राहायचं नाही. मी इथेच राहणार आणि त्यांची काळजी घेणार. पण भावनिक नातं कधी जोडू शकणार नाही, कारण त्या चुकीचे आहे. त्या आई तुमच्या आई आहेत. त्यांनीच तुम्हाला जन्म दिला आहे, वाढवले आहे. त्या म्हातारपणात त्यांची जबाबदारी तुम्हालाच घ्यायची आहे. मला फक्त एवढंच हवं आहे की ते मला टोमणे देऊ नये, आणि जेव्हा ते तुला माझ्याविरुद्ध भटकवतील तेव्हा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. मला अजून काहीही नको आहे. मी घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडते आणि कुठेही राहत असले तरी घरकाम करावं लागतं. म्हणून सासूबाईंना जेवण बनवून देणं मला कठीण नाही. मला फक्त घरात शांतता पाहिजे, तुझं प्रेम पाहिजे आणि माझ्या आयुष्यावर माझा अधिकार हवा आहे. मीराचा असा समजूतदार पाहून अर्जुनला खूप छान वाटले. त्याला जरा कळलं की त्याची बायको किती साध्या स्वभावाची आणि मोठ्या मनाची आहे. दुसरीकडे प्रमिलाताई अर्जुनच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हत्या. आता त्यांना खूप वाईट वाटत होतं. जर सुरुवातीपासून मी सुनेशी गोड वागत असते, तिच्या नात्याला कडकपणा दिला नसता, तर आज घराचं वातावरण अगदी वेगळं असतं. पण आता मुलगा आणि सून दोघेही समोर असूनही कायम एकट्या पडल्यासारखं वाटत होतं. अर्जुनच्या मनातही आईसाठीचा सन्मान उरला नव्हता. तर मित्रांनो, प्रमिलाताईंनी आपल्या सुनेबरोबर असे वागायला नको होते. सासू सुनेचं नातं कसं असावं असं तुम्हाला वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, ही कथा कशी वाटली ते कमेंट करून सांगा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला